बघूयात सकाळचं फ्रेश बातमीपत्र फ्रेश अँड फास्ट। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाची देहूमध्ये चाचणी घेण्यात आली। त्यासाठी देहू देवस्थानने पालखी रथाला बैलजोडी जुंपून रथाची चाचणी घेतली आहे। देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। अनगड शहाबाबांच्या दर्ग्यावर पहिली समाज आरती होते। तेथील तयारीचा आढावा देहू देवस्थानच्या आणि नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाने घेतला। आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 इतकं अनुदान देण्यासाठी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली आहे। राज्य सरकारने ही घोषणा केली। पावसामुळे पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी पवना नदी ओसंडून वाहते। इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। त्यामुळे नदीचं पाणी पायऱ्यांवर आलंय। पंढरपुराकडे निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं 5व्या दिवशी सिन्नर तालुक्यात प्रवेश केला। मोहदरी घाटातून ही पालखी लोणारवाडीमध्ये पोहोचली। आज दातली येथे पहिलं रिंगण पार पडेल। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर शिवारात गोठ्यावर वीज पडल्यानं गोठ्याला आग लागली आहे। या आगीमध्ये गोठ्यातील शेती अवजार, जनावरांचा चारा आणि इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झालं। भिवंडीमध्ये वळगावाच्या हद्दीमध्ये केमिकल गोदामामध्ये भीषण आग लागली। यात 12 गोदामं जळून खाक झाली आहेत। गोदामात ज्वलनशील केमिकल असल्यानं संपूर्ण परिसरात उग्र वास आणि श्वसनाचा त्रास जाणवू नागरिकांना लागलाय। वसई विरार शहरात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं होतं। त्यामुळे वाहतुकीला अडथळा बघायला मिळाला। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर उल्हासनगरमध्ये पावसाची हजेरी बघायला मिळाली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता, तर पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं होतं। नाशिकमध्ये सध्या रिमझिम पाऊस सुरू असून रात्रभर पावसानं बॅटिंग केली आहे। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। या पावसामुळे वैराग्य सुखावलाय। ठाण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। त्यामुळे सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचलेलं होतं। अचानक आलेल्या पावसानं कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। कल्याण डोंबिवली परिसरात काल पावसाची जोरदार हजेरी लावलेली होती। सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। नाले सफाई न झाल्यानं रस्त्यावर नाल्याचं पाणी वाहत होतं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून 4 जणांचा मृत्यू झालाय। 3 जण जखमी झालेत। सिल्लोडच्या सारोळा गावात 2 सख्या भावांचा वीज पडून मृत्यू झाला, तर मोडा गावातील 50 वर्षीय रंजना शिंदे, पिंपळदरी येथील शिवराज गव्हाणी यांचा देखील वीज पडून मृत्यू झालाय। राज्यामध्ये कोरोनाचे 53 नवीन रुग्ण आढळलेले असून नागपूरमध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे। मुंबईमध्ये सर्वाधिक 24 नवीन रुग्ण आढळलेले असून नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत। जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात कर्नाटकमधील अलमट्टी धरण 50% भरलं। 123 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या या धरणात शनिवारी सकाळी 65.271 टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर धरणातील पाणी पातळी 514.91 मीटरवर गेली आहे। अमित ठाकरे यांची स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता आहे। त्यांना कुणाच्याही सावलीची गरज नाही, असं शिवसेनेचे नेते राहुल कनाले यांनी म्हटलं। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर त्यांचंही विधान। जालन्याच्या गारटेकी गावात विजेचा शॉक लागून सैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पवन पवार असं मयत सैनिकाचं नाव, तर ते आसामच्या EME बटालियनमध्ये काम करत होते। उमेदवाराला निवडणुकीपासून वंचित ठेवल्यानं सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। याबाबतचा अधिक तपास सटाणा पोलिसांकडून सुरू आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुख यांची कन्या वैभवीला नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल फोन करून शुभेच्छा दिल्यात। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिनंही परीक्षा देऊन उत्तम यश संपादन केलं। जागतिक रक्तदाता दिनाचा औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलामार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये प्रथमच आत्मसमर्पित माओवाद्यांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीवरून वन विभागानं मोठी कारवाई केली आहे। सिरोंचा येथील वन परिक्षेत्राधिकारी सुरपान यांना वन विभागानं निलंबित केला। बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू होतं। समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुणे जिल्ह्यातील मंचर येथे रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं। नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला गेला।
देवनार कत्तलखाना आणि बांगलादेशींच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. देवनार कत्तलखाना येथे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. शनी शिंगणापूर येथे चौथऱ्याभोवती केलेलं आंदोलन स्थगित झालं. 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचे लेखी पत्र दिल्यानं सकल हिंदू समाजाकडून हे आंदोलन स्थगित केलं गेलंय. मुंबईमध्ये 16 जूनपासून महापालिकेच्या आशा सेविकांकडून आंदोलन केलं जाईल. 29 जुलै 2024 रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. नवी मुंबई विमानतळ परिसरात सिडको आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहर आता वसवणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 5 विदेशी विद्यापीठांना इरादापत्र दिलं जाईल. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात मानवी वस्तीवर हल्ला करणारी बिबट्या मादी तसेच तिचा सुमारे 1.5 ते पावणे 2 वर्षांचा नर जातीचा बछडा एकाच पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसरा चॅम्पियन संघ बनला. बाउंड्रीवर घेतलेले कॅच आता अवैध मानले जातील आणि फलंदाजाला धावा मिळतील. मात्र जर एखाद्या खेळाडूनं सीमारेषेच्या बाहेर जाऊन हवेमध्ये उडी मारून चेंडू आत फेकला आणि दुसऱ्या खेळाडूनं कॅच पूर्ण केला तर ते वैध मानलं जाईल. बीसीसीआयनं भविष्यात बंगळुरू अपघाताच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. समितीनं तयार केलेली मार्गदर्शक तत्व भविष्यात विविध कार्यक्रमादरम्यान लागू होतील.